नमस्कार, मी डॉक्टर धनंजय वारे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉर्नरी अँजिओप्लास्टीमध्ये आपण आज औषधीयुक्त स्टेंट वापरतो. यामध्ये दोन घटक असतात. मेटलचा स्टेंट किंवा स्प्रिंग ज्याला आपण म्हणतो, ती रक्तवाहिनीचा भाग जो आहे तो पेटेंट ठेवण्याचं काम करतं, जेणेकरून रक्तवाहिनीमध्ये जो काही ब्लॉकचा अडथळा आहे तो निघून जातो. आणि हे जे मेडिकेटेड स्टेंटमध्ये औषध असतं ते रक्तवाहिनीची अँजिओप्लास्टी करताना होणारी जी इजा आहे ती भरून काढण्यासाठी जी हिलिंग प्रोसेस होते त्यामध्ये ती ॲबनॉर्मल किंवा डिसऑर्गनाइज होते आणि त्यामुळे अशा प्रकारची टिश्यू रक्तवाहिनीमध्ये येऊन रक्तप्रवाहाला अडथळा करू शकते. थोडक्यात हा घाव भरून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया हे मेडिकेटेड स्टेंटमध्ये औषध स्लो करतं. परंतु स्टेंट किंवा मेटल हे फॉरेन बॉडी आहे आणि जेव्हा केव्हा फॉरेन बॉडी रक्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये येते त्यावेळेस तिथे रक्ताची गाठ बनण्याची प्रोसेस सुरू होते. थोडक्यात या स्टेंटमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीत गाठ बनून तिथे रक्तप्रवाह खंड होण्याचा धोका निर्माण होतो. पण अशी समजा काही जादू झाली ज्यामुळे स्टेंटमुळे रक्ताची गाठ बनण्याचा धोकाच नाहीसा झाला, या जादूचंच नाव आहे ड्रग कोटेड बलून. गणित मांडायचं म्हटलं तर ड्रग कोटेड बलून बरोबर मेडिकेटेड स्टेंट वजा मेटलची स्प्रिंग. यामध्ये एक फुगा असतो ज्यावरती या मेडिकेटेड स्टेंट मधलं औषध लावलं जातं आणि रक्तवाहिनीमध्ये जिथे कुठे ब्लॉक आहे तिथे जाऊन हा फुगा फुगवला जातो, जेणेकरून काय होतं की हे औषध त्या रक्तवाहिनीच्या आतल्या भागामध्ये मिसळतं आणि अँजिओप्लास्टी करताना जी काही रक्तवाहिनीला इजा होते ती भरून काढण्यासाठी डिसऑर्गनाइज ग्रोथ जी आहे तिथल्या टिश्यूची ती स्लो होते, जेणेकरून या टिश्यूमुळे होणारा रक्तप्रवाहाला अडथळा हा कमी प्रमाणात होतो किंवा नाहीसा होतो. आणि या बलूनभोवती स्टेंट नसतो म्हणून आपण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस तिथे कुठल्याही प्रकारचा स्टेंट टाकला जात नाही. म्हणून स्टेंटमुळे रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ बनण्याचा जो धोका असतो तो नाहीसा होतो. अशा प्रकारचे ड्रग कोटेड बलून वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ तिथे रक्तवाहिनीचा व्यास किंवा डायमीटर खूप छोटा आहे ज्या ठिकाणी स्टेंट जाऊ शकत नाही, किंवा साईड ब्रँच किंवा एका रक्तवाहिनीतनं दुसरी रक्तवाहिनी सेपरेट होते, किंवा सगळ्याच्या सगळ्या रक्तवाहिनीमध्येच ब्लॉक आहे जिथे स्टेंट टाकण्यासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी मेडिकेटेड किंवा ड्रग कोटेड बलून वापरून आपण हृदयाच्या रक्तवाहिनीतला रक्तपुरवठा पूर्ववत करू शकतो. या संदर्भात अजून कुठली माहिती हवी असेल तर मी स्वतः डॉक्टर धनंजय वारे आणि माझ्यासोबत डॉक्टर महेश जरे, आरोग्य सदन हॉस्पिटल या ठिकाणी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद.